आता वडापाव खायला हॅलो गाईज, नमस्कार. जात आहोत वडापाव खायला. चला गाईज. आणि मी आहे आपल्याला लागलं तिच्या. सो ही आहे शांत, ही आहे मस्तीखोर. आणि तू कोण आहे? ही आहे भांडखोरा. हिच्यापासून सावध राहा. गाइस अभी इधर स्कैन करना होता है. तो गाइस अभी बड़ा पाव खाने जा रहे हैं. अरे हिंदी में मराठी बोल. सो आता आम्ही जातो. हे काय झालं? हां, तिथं ब्राईटनेस लय स्लो आहे गाईज. ब्राईटनेस अभी नाही. तो आमची एक मैत्री भेटायची. चलो आम्ही बोलला हातात पेमेंट भेटणार आहे. जाऊया. हे हातात पेमेंटच्या नंतर एका पोरीला उडवलं नाही गाईज. केक कापलाय मध्ये पाय भरलाय गाईज तिने आता. आणि केक कापलाय म्हणजे बर्थडे सेलिब्रेशनच केला गाईज. आता आम्ही अंगुठी 2 वडापाव और चटनी ना. तो आज हम खाते हैं वडापाव पकड. काय नाही, आमच्या दरवेळी असंच प्लॅन होतं आणि ऐन टायमावर पिझ्झा. वडापाव खूप टेस्टी आहे. भाई वडापाव आमच्या कॉलेजपासून जवळच आहे. समोसा खाते जबरदस्त काय झाला. मी या मागे आहे 2 आणि अचानक पोरगे सामने आ गए. अरे हिंदी काय होते. सो पहिली सुरुवात आहे, समजून घ्या. ब्लॉग आवडले तर लाईक जरूर करा प्लीज. लाईक सबस्क्राईब करा. आम्हाला पण भरपूर मोठी फॅमिली हवी आहे. मागे सिंगर आहेत. बस झालं, आम्हाला ऐकवत नाही. ऐकवत नाही आहे. गिरीश का गाना सुनेगा गिरीश का ना लिया दिल ना दिया. देखो ना क्या किया. तो गाइस आगे का कुणाली बोले. सो आम्ही आता चाललो आहे. पाचशे बॅगी बघायला जाऊया ना. करिश्मामध्ये म्हणजे बघायला जाऊया. आम्ही जाणार आहोत फिरायला. होय, फिरायला जाणार आहोत गाईज. आणि आता आम्ही बॅगी दरवेळी प्लॅन बनवतो आणि आमचे प्लॅन होतात. नाही आता जायचंच आहे. आपल्या फॅमिलीला दाखवायचे ना रत्नागिरी रत्नागिरी कशी चालू झालं परत. गाईज ही प्रसिद्धी निमरा सोनवणे. जेव्हा पण आम्ही फिरण्याचा प्लॅन बनवतो तेव्हा मॅडम फिसकतात. फिसकतात म्हणजे ह्याला टॅलेंट म्हणतात. बापरे, प्लॅन कॅन्सल करण्याचा टॅलेंट आहे. कुणाली आता काय जोक झाला माहिती आहे. इथे रिक्षावाले उभे होते आणि कुणाली हसले तर ते म्हणतात पोरी कशा हसतायत. मग पोरी नाही हसणार मग कोण हसणार. त्यांच्या बापाचं काय जातंय. आम्ही हसू नाही तर काहीही करू. हां, तर मी काय सांगत होते. जेव्हा पण आम्ही फिरायला जातो तेव्हा मॅडमचं नाहीच असतं. बरोबर ऐन टायमावर मॅडम आमची टांग मारतात. इससे कहते हैं हाँ बोलण्याची स्टाइल. रास्ता बिस्ता कौन सी दुनिया कौन से 4 लोग. हम हमारी दुनिया में जगते जगतो. काही समजून घ्या. ज़्यादा हिंदी नहीं आती. गाइस जब भी मैं बात करती हूँ ना तो ये दोनों लोग हंसते रहते हैं मेरे को देख के. आई डोंट नो क्यों, मेरे में क्या कमी है या कुछ अच्छा है पता नहीं, लेकिन हंसते रहते हैं. आई डोंट नो. ओए चंगू मंगू. तो गाइस मग कशा वेळी असा तुम्ही आमचा हे आहे तोंड हे समजून घ्या. काय कशा पण असू शकतो. आता पोरा जाऊ दे. काय बोल आठवत नाही काही. कोण आमचं दात आमची हसण्याची मर्जी आमची जोक आमचे. मग प्रॉब्लेम काय आहे.
नाही काहीच कळत नाही. लोकांना पंचायत का असते पोरींबद्दल. आणि काही आमच्या ग्रुपमधली ज्ञानी पोरगी आणि ही पण एक डॅन्स पाडत असते. नाही मम्मी एवढं नाही पाडत थोडंसं. थँक्यू. आणि मुका प्राणी इधर अभी मेरे को बोली हिचड़ी साली. ऐसा नहीं बोलना चाहिए लेकिन हमरे को सब चलता है. हमरे को ऐसा कुछ नहीं होता. कुठली भाषा आहे ही? कुठली भाषा आहे? खूप आम्ही मजा केली. तुम्ही काय सांगू, ब्लॉग नाही बनवला? खूप बिझी होतो काही ब्लॉग बनवायला टाईम नाही भेटला. सीआर होत ना आम्ही चवरी. 4 सीआर आहेत एकाच कॉलेजच्या. म्हणजे मैत्रीण आहे आमची एकच, कारण आम्ही कोणाच्या तिच्या. काय 4 सीआर. थोडी मोठी तोंड बघू शकता. रिएक्शन वरूनच सगळं समजतं की काय बोलायचं आहे ते. बस आता माझा हात दुखला आहे. जबाबदारी माझ्या मैत्रीणमध्ये बिल्डिंग दाखव. ते म्हणजे आमच्याकडे काही बिल्डिंग नसते की काय. बघूया आमची रत्नागिरी थोडीफार तुम्हाला दाखवू का. रत्ते काय होत आहे रत्नागिरीत. आणि काय डेव्हलपमेंट. हां आमचं इंग्लिश काही चांगलं नाही आहे, पण थोडं थोडं येतं आम्हाला. एक शब्द आठवायला मेंदू सेम आहे आमचा तसा. आणि काही बोलू भाजीपाले वगैरे. सो केळी पाहिजे. केलाच नाही मी अगं. गाजर खराब झाली. काय होय ना. म्हणजे मग खायला कसं वाटतं. गाजराचं कोण नवं करतं, आंब्याचं नवं करतात. गाजर पण आता मला असं वाटतं की गाजराचा दर टायमाला सीझन असतो, कारण बघू त्याच्याकडेच गाजर असतात. ते भाजीचे गाजर असतात, हे हलव्याचे गाजर असतात. आता हलवाचं मिनिंग नाही काहीच आमचं माइंड तसं नाही आहे. ॲक्च्युली आम्ही असं नसलो. मी काल खाल्ला दुधच त्याच्यात पाणी टाकलं. तुम्हाला एक गोष्ट सांगते की ही खूप छान जेवण बनवते. आर्टिस्ट आहे, खूप छान आहे. खोकला जाम झाला आहे. आमच्याकडे सर्दी खूप पडले. सर्दी सॉरी थंडी खूप पडले. मागे त्यांचा घाणा विषय चालू आहे. मी पॅन्ट मागवते डोसे करायला. हा काय मला ऐकवलं पॅन्ट मागवते डोसे मागवण्यापेक्षा नाही घे, कारण आम्ही मागवलं होतं ना त्याच्यावर येतच नव्हतं. नाही म्हणून त्याचा 1000 रुपयाचा भेटतो. अरे घे ना, नंतर काय ते कायमस्वरूपच होणार आहे. अरे हे आमचं स्टँड. खूप मोठं स्टँड आहे आणि खूप सुंदर स्टँड आहे आमचं रत्नागिरीचं. नवीनच झालं आहे आणि खूप वर्ष होत होतं आणि फायनली आमचं झालं आहे ते. आणि आता काय आम्ही